केला जातो. तर आज आपण अकाउंटिंग फॉर इन्शुरन्स क्लेम याची जी सेकंड मेथड आहे, लॉस ऑफ प्रॉफिट मेथड, ती आज पाहणार आहोत आपण. लॉस ऑफ स्टॉक मेथड मध्ये ऍक्च्युअली मालाची जी नुकसान होते आग लागल्यापासून, तर त्यासाठी दावा दाखल केला जातो. आणि जर आग लागली आपल्या बिझनेस प्रेमायसेसला, तर काही महिने आपला बिझनेस डिस्टर्ब असतो, डिसलोकेटेड असतो. म्हणजे आपण पूर्वीप्रमाणे मालाची विक्री करू शकत नाही किंवा उत्पादन घेऊ शकत नाही, तर त्यामुळे बिझनेस डिस्टर्ब होतो. आणि नॅचरली बिझनेस डिस्टर्ब झाला, सेल्स कमी झाले, तर प्रॉफिट देखील कमी होतो. मग आपल्या जो प्रॉफिटची नुकसान झालेली आहे त्यासाठी दावा दाखल केला जातो, त्याला लॉस ऑफ प्रॉफिट मेथड असं म्हटलं जातं. तर आपण लॉस ऑफ प्रॉफिट मेथड आज पाहणार आहोत. लॉस ऑफ प्रॉफिट मेथड मध्ये 5 स्टेपने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. त्यातली पहिली स्टेप आहे, पहिल्या स्टेपमध्ये आपण शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करतो. शॉर्ट सेल्स म्हणजे काय? तर बघा, समजा फॉर एक्झाम्पल आग लागलेली तारीख असेल 1 एप्रिल 2019 अशी तारीख असेल, आणि त्यानंतर 3 महिने बिझनेस आपला डिस्टर्ब असेल. मग एप्रिल नंतर 3 महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून, 30 जून पर्यंत आपला बिझनेस डिस्टर्ब असेल. तर 2019 ला आग लागलेली आहे 1 एप्रिलला समजा, आणि 30 जून पर्यंत, 30 जून 2019 पर्यंत बिझनेस डिस्टर्ब आहे. तर ह्या पिरियड मधले जे सेल्स असतात, बरोबर अपोजिट मागच्या वर्षामध्ये सेम पिरियड मधले जे सेल्स आहेत त्यातून चालू वर्षाचे सेल्स मायनस केले जातात. तुम्हाला मी समोर प्रॉब्लेम दाखवते, त्यामधल्या तारखांवरून तुम्हाला जास्त स्पष्ट होईल. बघा, हा प्रॉब्लेम आहे. आता ह्या प्रॉब्लेम नुसार मेसर्स अनुभव traders are insured under loss of profit policy insurance for rupees 1,26,000. They close their books of accounts on 31st December every year. अनुभव ट्रेडर्सच्या प्रिमायसेस आग लागलेली आहे आणि त्यांनी जी पॉलिसी उतरवलेली आहे ती आहे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. आणि इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे किंवा जी सम इन्शुअर्ड केलेली आहे ती आहे 1,26,000 रुपये. त्यांचे जे बुक्स आणि रेकॉर्ड्स आहेत ते 31 डिसेंबरला एव्हरी इयरला क्लोज होतात. अँड अनएक्सपेक्टेड फायर डॅमेज देअर प्रिमायसेस कन्सिडरेबली ऑन 1 जुलै 2015, म्हणजे 1 जुलै 2015 ला बिझनेस प्रिमायसेसला आग लागलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला टर्न ओव्हर्स दिलेले आहेत, समोर तुम्हाला दिसते बघा स्क्रीनवर. टर्न ओव्हर जे आहेत ते 4 टर्न ओव्हर्स आहेत. मग त्याच्या ज्या तारखा आहेत त्या तारखा सर्वात महत्वाच्या आहे. बघा, टर्न ओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 30 जून 2015, 30 जून 2015 चे जे टर्न ओव्हर आहेत ते आहेत 14,40,000 रुपये. आता आपलं जे अकाउंटिंग इयर आहे ते क्लोज केव्हा होते, तर 31 डिसेंबरला क्लोज होते. आणि हे जे सेल्स आहेत ते 30 जून 2015 चे आहेत. ड्युरिंग द इयर एंडिंग म्हटलंय म्हणजे पूर्ण वर्षाचे आहेत. हे सेल्स आपण पहिल्या कॅल्क्युलेशनला घेणार नाही. त्यानंतर आणखी एक सेल्स दिलेले आहेत, टर्न ओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014, 31 डिसेंबर 2015 चे आहेत. तर 14 चे आहेत, 31 डिसेंबर 2014 चे सेल्स आहेत 12 लाख रुपये. हे पण आपण आपल्या पहिल्या शॉर्ट सेल्सच्या कॅल्क्युलेशनला घेणार नाही. मग कुठले सेल्स घेणार, तर बघा आता रिमेनिंग 2 सेल्स राहिलेले आहेत. त्यातले एक आहेत टर्न ओव्हर फ्रॉम 1 जुलै 2015 टू 30 सप्टेंबर 2015. बरोबर 1 जुलैला आपल्या बिझनेस प्रेमायसेसला आग लागलेली आहे आणि 1 जुलै 2015 पासून ते 30 सप्टेंबर 2015 पर्यंतचे सेल्स दिलेले आहेत. मग हे जे सेल्स आहेत हे आपण आपल्या पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये घेणार आहोत. म्हणजे पहिलं कॅल्क्युलेशन जे आहे आपलं शॉर्ट सेल्सचं, त्यामध्ये आपण हे सेल्स घेणार आहोत. त्यानंतर त्याच्याच खाली बरोबर टर्नओव्हर इन करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ 2014. करस्पॉन्डिंग पिरियड म्हणजे सेम पिरियड 1 जुलै ते 30 सप्टेंबर, पण 2014चा म्हणजे प्रिव्हियस इयरचा, मागच्या वर्षाचा, त्यामध्ये झालेले सेल्स आहेत 3,60,000 रुपये. म्हणजे आग जर आपल्या बिझनेसला लागली नसती तर चालू वर्षी देखील आपले 3,60,000 रुपये सेल्स झाले असते, पण
सेल्स कमी झाले, 60,000 रुपयेच झाले. मग ह्या दोन्हींमधला जो डिफरन्स आहे म्हणजे फरक आहे तो आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये करणार आहोत. शॉर्ट सेल्स म्हणजे काय, तर किती सेल्स आपल्याला कमी पडले, मग ते आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये करणार आहोत. मग मागच्या वर्षी 3,60,000 झाले होते सेम पिरियड मध्ये, चालू वर्षी तर 60,000 झालेले आहेत. याचा अर्थ 3 लाखाचे सेल्स आपले चालू वर्षी काय झालेले आहेत, कमी झालेले आहेत. परंतु त्यावर एक ऍडजस्टमेंट सांगितलेली. पॅराग्राफ बघा. It has been ascertained that the business has constantly shows increase of 25% in turnover. बिझनेसची प्रॅक्टिस अशी आहे की बिझनेस कंटिन्युअस किंवा कॉन्स्टंट त्यामध्ये काय होतोय, तर 25% सेल्स वाढतायत. म्हणजे मागच्या वर्षी जर 3,60,000 रुपये सेल्स झाले होते ह्या पिरियडमध्ये, तर चालू वर्षी फक्त 3,60,000च नसते झाले, तर त्याऐवजी 25% त्यामध्ये वाढ झाली असती. मग आपल्याला काय करायचंय, तर पहिलं कॅल्क्युलेशन करताना शॉर्ट सेल्सचं 3,60,000 रुपये सेल्स घ्यायचे, त्यामध्ये 25% जी इन्क्रीज झालेले आहेत ते ऍड करून घ्यायचे, आणि त्यानंतर मग डिसलोकेशन पिरियड मधले जे सेल्स आहेत 1 जुलै 15 ते 30 सप्टेंबर 15, 60,000 रुपये ते लेस करायचे आहेत. ही आहे आपली पहिली स्टेप. आपण पहिल्या स्टेपमध्ये शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करायचा. सेम स्टेप आहे जी आपल्याला लॉस ऑफ स्टॉक मेथड मध्ये करायची होती, तीच आपण इकडे लॉस ऑफ प्रॉफिट मेथड मध्ये पण करणार आहोत. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करणार आहोत. पण फरक एवढाच आहे की लॉस ऑफ स्टॉक मेथड मध्ये आपल्याला सेल्स दिलेले असायचे, ग्रॉस प्रॉफिट दिलेला असायचा, आणि मग त्याला गुणिले 100 करून आपण कॅल्क्युलेशन करायचो. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला नाहीये, त्याऐवजी नेट प्रॉफिट दिलेला आहे, स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत आणि सेल्स आहेत. म्हणून फॉर्म्युला थोडासा चेंज होतोय. आपण इथे फॉर्म्युला वापरणार आहोत ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस स्टँडिंग चार्जेस जे इन्शुअर्ड असले पाहिजे अपॉन सेल्स इंटू 100. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकून ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करणार आहोत. ती आपली सेकंड स्टेप असणार आहे. मग आपल्याला नेट प्रॉफिट दिलेला आहे 48,000, स्टँडिंग चार्जेस दिलेले आहेत 72,000. आता काही त्याबद्दल अशी इन्फॉर्मेशन नाहीये की हे इन्शुअर्ड इतके आहेत किंवा अनइन्शुअर्ड इतके आहेत. मग आपण असं ऍझ्युम करणार की सगळेच इन्शुअर्ड असणार आहेत. मग 48,000 रुपये नेट प्रॉफिट घेणार आपण त्या फॉर्म्युलासाठी, 72,000 रुपये स्टँडिंग चार्जेस घेणार, आणि सेल्स कोणते घ्यायचे, तर बघा आता आपल्याला 4 सेल्स दिलेले होते, त्यापैकी 2 सेल्स आपण वापरलेत, मग 2 सेल्स शिल्लक राहतात. एक आहेत 30 जून 15चे आणि एक आहेत 31 डिसेंबर 14चे. मग आपण यामध्ये जे सेल्स घेणार आहोत, ते आहेत मागच्या वर्षीचे. मग मागचं वर्ष जे आहे, जे क्लोजिंग इयर आहे, ते किती आहे, ते आहे 31 डिसेंबर 14. म्हणून 31 डिसेंबर 14चे जे सेल्स आहेत ते आपण घेणार आहोत, म्हणजे 12 लाख रुपये. सेकंड स्टेप मध्ये आपण जे सेल्स घेणार आहोत ग्रॉस प्रॉफिट रेट काढताना ते असणार आहेत 12 लाख रुपये. ही झाली आपली सेकंड स्टेप. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ स्टॉक मेथड मध्ये लॉस ऑफ स्टॉक काढायचो. इथे आता लॉस ऑफ प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग त्यासाठी आपण पहिल्या 2 स्टेपचं जे उत्तर येणार आहे त्याचा गुणाकार घेणार आहोत. म्हणजे लॉस ऑफ शॉर्ट सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट रेट या फॉर्म्युल्याने लॉस ऑफ प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याचा पण फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकून उत्तर काढणार आहोत. आणि लास्ट स्टेपला जर कव्हर रिक्वायर आपलं पॉलिसी अमाऊंट पेक्षा जास्त आलं तर आपण ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करणार आहोत. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करू. पहिली स्टेप घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. त्यासाठी सूत्र लिहा. आता बघा सूत्र कसं लिहायचं, तर जे मागच्या वर्षीचे सेल्स आहेत करस्पॉन्डिंग पिरियडचे, त्याला तुम्ही करस्पॉन्डिंग पिरियड म्हणू शकतात, किंवा तुम्ही त्याला तारीख देऊन लिहिलं तरी चालेल. म्हणून मी दोन्हींचा वापर केलेला आहे. करस्पॉन्डिंग पिरियड असा शब्द पण टाकलेला आहे आणि तारीख पण टाकलेली आहे. मग फॉर्म्युला लिहा. पहिलं कॅल्क्युलेशन घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स.
कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला लिहा. सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड, सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड, त्याच्या खाली तारीख लिहा 1/7/2014 म्हणजे 1 जुलै 2014 टू 30/9/2014 टू 30/9/2014. आता त्या पिरियड मधले जे सेल्स आहेत ते आहेत 3,60,000 रुपये, 3,60,000 रुपये. त्यानंतर ऍड इन्क्रीज 25%, 25% इन्क्रीज करा. जे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं होतं की प्रिव्हियस इयरचे जे सेल्स आहेत त्यापेक्षा पुढच्या वर्षीचे जे सेल्स आहेत ते 25% वाढतात, म्हणून ऍड 25%, 25% ऍड करा. ऍड करते ना, काम हे कर बनत ऍड करा. 25% 3,60,000च्याच 25% काढायचे, कारण की मागच्या वर्षीचे जे सेल्स आहेत सेम पिरियड मधले ते 3,60,000 आहेत. मग 3,60,000च्या 25% ऍड करा, ते येत आहेत 90,000. दोन्हींची बेरीज आली 4,50,000. 4,50,000. त्यातून डिसलोकेशन पिरियड मधले जे सेल्स आहेत ते मायनस करा. डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स मायनस करा. लेस सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड, तारीख टाका 1/7/2015 टू 30/9/2015 टू 30/9/2015. सेल्स आहेत 60,000 रुपये. लेस करा आणि लेस करून उत्तर काढा. आपलं उत्तर येत आहे 3,90,000 रुपये. शॉर्ट सेल्स आले 3,90,000 रुपये. ₹3,90,000. बघा सगळ्यांचं पहिलं कॅल्क्युलेशन झालं असेल. आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट केले. त्यासाठी सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड, करस्पॉन्डिंग पिरियड कसा घेतला आपण, तर बरोबर आग लागल्याच्या तारखेपासून पुढे काही महिन्यांचा पिरियड जो असतो तो डिसलोकेशन पिरियड असतो, आणि सेम पिरियड परंतु मागच्या वर्षीचा जो असेल तो करस्पॉन्डिंग पिरियड असतो. तर त्या पिरियड मधले सेल्स घेतले 3,60,000 रुपये, आणि त्यातून चालू वर्षाचे जे सेल्स आहेत 60,000 रुपये वजा केले, परंतु त्यापूर्वी एक ऍडजस्टमेंट होती अपवर्ड ट्रेंडची, तर ती ऍडजस्टमेंट आपण केलेली आहे. अपवर्ड ट्रेंड 25% होता किंवा इन्क्रीज 25% होते, ते आपण 25% अगोदर इन्क्रीज करून घेतले आणि त्यानंतर वजाबाकी केली. उत्तर आलं शॉर्ट सेल्सचं आपलं 3,90,000 रुपये. इथपर्यंत सगळे आले असतील. पहिली स्टेप आपली इथे कंप्लीट झाली. आता सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी फॉर्म्युला घ्या. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू, ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100. Net profit plus insured standing charges, net profit plus insured standing charges upon sales into 100. आता सूत्रात किमती टाका. नेट प्रॉफिट आहे 42,000 रुपये, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आहेत 78,000 रुपये, छेद सेल्स कोणते घ्यायचे, तर आग लागल्याच्या 1 वर्ष अगोदरचे म्हणजे 12 लाख रुपये, जे 31 डिसेंबर 2014 चे सेल्स दिलेले आहेत ते घ्या 12 लाख रुपये. 12 लाख रुपये कॅल्क्युलेशन करून उत्तर काढायचं आहे. तुम्ही एक स्टेप ड्रॉप केली तरी चालेल किंवा बेरजेची एक स्टेप तुम्ही वाढवली
तरी चालेल. बघा मी एक स्टेप वाढवलेली आहे. आधी बेरीज करून घेतली आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन केलेलं आहे. बघा बेरीज केली ती आली दोन्हींची 1,20,000 रुपये छेद 12 लाख रुपये गुणिले 100. 0 0 कॅन्सल करून भाग द्या. आपला ग्रॉस प्रॉफिटचा रेट येत आहे 10%. ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला आपण सेकंड स्टेप मध्ये. त्यासाठी फॉर्म्युला वापरला. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100. त्यानंतर त्यामध्ये फिगर्स टाकल्या. ₹42,000 प्लस ₹78,000 अपॉन प्रिव्हियस इयरचे जे सेल्स होते, म्हणजे मागच्या वर्षीचं जे अकाउंटिंग इयर क्लोज झालेलं आहे ते नाही समजलं तर तुमच्या नेट प्रॉफिटला जी तारीख असेल त्या तारखेचे सेल्स पाहिजे. ते आहेत 12 लाख रुपये. सूत्रात किमती टाकून कॅल्क्युलेशन करून आपण उत्तर काढलं. ग्रॉस प्रॉफिटचा रेट आला 10%. ही झाली आपली सेकंड स्टेप. आता थर्ड स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. पहिल्या 2 स्टेपचा गुणाकार म्हणजे थर्ड स्टेप आहे. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स इंटू ग्रॉस प्रॉफिट रेट. म्हणजे सेम आपली पहिल्या मेथड मध्ये पण याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचो आपण, त्याच पद्धतीने आहे. शॉर्ट सेल्स आहेत 3,90,000 रुपये जे आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये काढलेले आहेत गुणिले 10%. म्हणजे 3,90,000च्या 10% कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर आलेलं आहे 39,000 39,000 रुपये. खालच्या ओळीवर लिहा लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ₹39,000. ही झाली आपली तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. तो आपल्या पहिल्या 2 स्टेपचा गुणाकार असतो. सर्वांचं इथपर्यंत लिहून झालं असेल. आता जी चौथी स्टेप आहे, चौथ्या स्टेप मध्ये आपल्याला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर काढायचं आहे. मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर काढण्यासाठी असे सेल्स घ्यायचे की ज्याला आग लागल्याच्या तारखेला 12 महिने पूर्ण होतात, असे सेल्स घ्यायचे आणि ग्रॉस प्रॉफिटच्या रेटने त्याला गुणायचं. कॅल्क्युलेशन ऑफ इन्शुरन्स कव्हर रिक्वायर फॉर्म्युला लिहा. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू सेल्स 12 मंथ एंडिंग टू द डेट ऑफ फायर. म्हणजे असे सेल्स ज्याला आग लागल्याच्या तारखेपर्यंत 12 महिने पूर्ण होतात. मग आग लागल्याची जी तारीख आहे ती आहे 1 जुलै 2015. मग 1 जुलै 2015 अशी तारीख असलेले सेल्स पाहिजे किंवा 1 दिवस अगोदरचे. 1 जुलैच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 30 जून असतो, म्हणून 30 जून 2015 ला जे इयर क्लोज होतं फॉर द इयर एंडिंग 30 जून 2015 असे जे सेल्स आहेत ते आपण घेणार आहोत. मग असे जे सेल्स आहेत त्याची किंमत आहे 14,40,000 रुपये. पण जी आपली इन्क्रीजची किंवा अपवर्ड ट्रेंडची ऍडजस्टमेंट असते ती आपण ज्याप्रमाणे पहिल्या कॅल्क्युलेशनचे सेल्स वाढवून घेतो त्याचप्रमाणे चौथ्या स्टेप मध्ये पण जे सेल्स आहेत ते आपल्याला अपवर्ड ट्रेंड नुसार वाढवून घ्यायचे. म्हणून आता इथे आपण किमती टाकताना ग्रॉस प्रॉफिटचा रेट टाकणार आहोत 10% गुणिले सेल्स घेणार आहोत 14,40,000 रुपये जे आपल्याला 30 जून 2015 चे दिलेले होते फॉर द इयर एंडेड 30 जून 2015 प्लस 25% करायचे. 25% हे इन्क्रीज आहे. मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षीचे सेल्स वाढतात अशी बिझनेसची प्रॅक्टिस आहे, म्हणून 25% आपण ते ऍड करून घेणार आहोत चौथ्या स्टेप मध्ये पण. म्हणजे अपवर्ड ट्रेंड किंवा इन्क्रीजचा जो इफेक्ट आहे तो 2 स्टेपवर पडतो. एक पहिल्या स्टेपवरचे सेल्स आपण वाढवून घेणार आहोत आणि दुसरे जे आहेत ते चौथी जी आपलं इन्शुरन्स कव्हर रिक्वायरची स्टेप आहे त्यामधले सेल्स पण आपण वाढवून घेणार आहोत. मग 25% आपण त्यामध्ये वाढवून घेणार आहोत. 25% ऍड करून कॅल्क्युलेशन करायचंय. मग आधी 10% तसेच लिहा गुणिले कंस सोडून घेऊ. 14,40,000 मध्ये 25% ऍड करू. 14,40,000च्या 25% येत आहेत 3,60,000 रुपये. त्यानंतर 10% इंटू दोन्हींची बेरीज करा 18 लाख रुपये येते. 18 लाख रुपये. आता 18 लाखाच्या 10% कॅल्क्युलेट करा. ते आले 1,80,000 रुपये.
1,80,000 रुपये. म्हणजे इन्शुरन्स कव्हरची अमाऊंट आली आपली 1,80,000 रुपये. चौथ्या स्टेपमध्ये आपण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट केलं. त्यासाठी फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू सेल्स 12 मंथ एंडिंग टू द डेट ऑफ फायर. मग ग्रॉस प्रॉफिट रेट आहे 10% आणि आग लागल्याच्या तारखेपर्यंत ज्याला 12 महिने पूर्ण होतात असे सेल्स आहेत 14,40,000 रुपये. त्यानंतर सूत्रामध्ये किमती टाकल्या आपण, पण अपवर्ड ट्रेंड जो आहे 25%चा त्याचा इफेक्ट पण इथे द्यावा लागतो. म्हणून 10% गुणिले कंसामध्ये 14,40,000 प्लस 25%. मग 14,40,000च्या 25% कॅल्क्युलेट केले. 10% गुणिले 14,40,000 प्लस 3,60,000 दोन्हींची बेरीज केली ती आली 18 लाख. त्यानंतर 18 लाखावर 10% कॅल्क्युलेट केले ते आले 1,80,000. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला दिलेली पॉलिसीची अमाऊंट आहे 1,26,000 आणि कव्हर येते 1,80,000 रुपये. मग तेव्हा ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करायचं. आणि जर समजा आपली पॉलिसीची अमाऊंट 1,26,000 आहे आणि कव्हर जर आपलं त्यापेक्षा कमी आलं असतं तर मात्र ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज केलं नसतं, तर जेवढा तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट आहे तेवढाच क्लेम पास झाला असता. मग आता 5वी स्टेप करू आपण. त्यासाठी आधी एक वाक्य टाकायचं आहे आपल्याला. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर रुपीज 1,80,000 इज मोर दॅन इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट रुपीज 1,26,000. सो तुम्ही सो लिहा किंवा 3 टिंब दिले तरी चालतील. सो ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. सो ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. आता फॉर्म्युला लिहू आपण. फॉर्म्युला सेम आपल्या लॉस ऑफ स्टॉक मेथड प्रमाणेच आहे, फक्त थोडासा चेंज असा आहे की तिथे लॉस ऑफ स्टॉक होता, इथे लॉस ऑफ प्रॉफिट आहे. तिथे आपण क्लोजिंग स्टॉक असरटेन करायचो, इथे आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक नाहीये, त्याऐवजी कव्हर आहे. म्हणून तेवढा फॉर्म्युलामध्ये बदल होते. पॉलिसी अमाऊंट ऑर सम इन्शुअर्ड अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इंटू लॉस ऑफ प्रॉफिट. मग पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 1,26,000 रुपये, 1,26,000. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर आहे 1,80,000 रुपये आणि लॉस ऑफ प्रॉफिट आहे 39,000 म्हणजे 39,000 रुपये. सूत्रामध्ये किमती टाकून कॅल्क्युलेशन करून आपण उत्तर काढलं. ते आलं 27,300 रुपये. आधी 0 कॅन्सल करत जा आणि त्यानंतर मग कॅल्क्युलेशन करत जा. आणि कॅल्क्युलेशन करताना शक्यतो आधी गुणाकाराची क्रिया करायची, नंतर भागाकाराची करायची, म्हणजे उत्तर आपलं पॉइंट मध्ये येणार नाही. 5व्या स्टेपमध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज केलेला आहे. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करण्यासाठी आधी का ऍव्हरेज क्लॉज अप्लाय करायचा आहे ते दिले आपण. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर रुपीज 1,80,000 इज मोर दॅन पॉलिसी अमाऊंट. कारण की कव्हरची अमाऊंट 1,80,000 आलेली आहे आणि पॉलिसीची अमाऊंट मात्र 1,26,000च आहे. मग ते कव्हर जास्त आल्यामुळे आपण ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करतोय. जर कव्हर कमी आलं असतं तर आपलं जे लॉस ऑफ स्टॉक प्रॉफिटचं उत्तर होतं 39,000 रुपये, तेच आपण पॉलिसी म्हणून दाखवलं असतं, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम म्हणून दाखवलं असतं. मग हे सूत्राचा वापर केला नसता, फक्त नोट दिली असती. पण कव्हर जास्त आल्यामुळे आपण इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करतोय ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉजने. फॉर्म्युला वापरला. पॉलिसी अमाऊंट और सम इन्शुअर्ड अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इंटू लॉस ऑफ प्रॉफिट. सूत्रामध्ये किमती टाकल्या आणि कॅल्क्युलेशन करून उत्तर आलं आपलं अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू रुपीज 27,300. म्हणजे आपली ऍक्च्युअल प्रॉफिटचा लॉस झालेला आहे 39,000 रुपयाचा, परंतु इन्शुरन्स कंपनीकडनं आपल्याला जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती फक्त 27,300 रुपयाचीच नुकसान भरपाई मिळणार आहे.